एवढ्या लांब चालत गेले आणि त्या बंगल्याच्या बाहेर जाऊन उभी राहिली. पण का? कोणाचा असेल तो बंगला? त्या बंगल्याशी माझा काय संबंध आहे? लीना मॅम म्हणाल्या तसं माझ्या भूतकाळाशी काही संबंध असेल का? बहुत स्ट्रेंज आहे सगळं. अरे यार, हे काय सुरू आहे माझ्या आयुष्यात? मला नाही वाटत झोपेत बोटांचे ठसे गालावर उमटले असतील. अगं अम्मा, तुझी गाडी अजून माझ्या गालावरच आहे. मी खरं सांगते, झोपेत हात गालाखाली आला आणि त्याच्यामुळे ते झालंय. नाही शक्ती, हे तुझ्या बोटांचे ठसे नसतात बघ. खरं खरं सांग, काय झालंय? तू कोणाशी मारामारी करून आली आहेस का? मारामारी? हं? अगं नाही, एवढ्या रात्री मी कोणाशी मारामारी करायला जाणार? मी बोलले ना, मला ऍसिडिटी झाली होती आणि त्यामुळे मी वॉकला गेले होते आणि खूप थकले. अगं उशीर झालाय, आपण बोलूयात नंतर. अप्पा चला झोपा तुम्ही, उद्या सकाळी इडल्या विकायला जायचंय. गुड नाईट. एक मिनिट शक्ती, एक मिनिट. मला सांग, आजपर्यंत रात्रीची ना, म्हणजे एवढ्या रात्रीपर्यंत तू कधी वॉक घ्यायला बाहेर नव्हती पडलीस? म्हणजे आज कशी काय पडली? खरं सांग शक्ती, आमच्यापासून तू काही लपवतेस का? तर हे दोघंही माझ्याकडून खरं काय ते वदवून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. काय करू? अय्यो शक्ती, मला सांग, तुला झोपेतून उठून चालायचा आजार झालाय का? हा? नाही म्हणजे माझा मावस भाऊ, त्याला पण असं झोपेतून उठून चालायची सवय होती बघ. आणि मग तो सगळ्यांच्या नकळत घरातून निघून जायचा. मग रात्रभर आपली शोधाशोध. मग घरच्यांनी घराला आतून लॉक करायला सुरुवात केली आणि मग घरातच तो घर असा गोल गोल फिरत राहायचा. तुझं असं काही नाही ना? अयो, अशी बघतेस काय माझ्याकडे? उत्तर दे ना. तुमच्या जीवाला नुसतं घोर लागून बसलाय बघ. अम्मा अप्पा, तुम्ही दोघंही ना खूप टोकाचा विचार करताय. असं काहीच झालं नाहीये. मला ऍसिडिटी झाली होती म्हणून मी वॉकला गेले. दिवाळीचा एवढा सगळा फराळ खाऊन ना